सगळीकडे काळोखच काळोख होतं, माणसाला माणूस ओळखत नव्हता. आणि अशा वेळी 1872 साली या भूतलावर माता सत्यवती आणि भीमगोंडाच्या पोटी एक वीर बालक जन्माला आला आणि त्या बालकाचं नाव होतं सातगोंडा. कसा जन्माला आला, काय परिस्थिती होती, ऐका या भारूड मधनं. बालक सातगोंडा, आई वडील भीमगोंडा आणि सत्यवतीने या बालकाला रोज मंदिरला घेऊन जायचं, पाठशाळेत घेऊन जायचं, धर्माचे संस्कार त्यांच्यावर करायचे. आणि हा बालक सातगोंडा हळूहळू मोठा व्हायला लागला. जसा मोठा व्हायला लागला तसं आई वडिलांनी काय केलं, शेतात पाठवलं. कशासाठी? पाखर राखायला. हा सातगोंडा शेतात गेला, पाखर राखायचं सोडून त्यानं काय केलं, त्या पाखरांसाठी पाणी देखील आणून ठेवलं. प्राणी पशुबद्दल दयाभाव असणारा हा सातगोंडा वडिलांनी सांगितलं, शेतीत काय मन रमणार, गोपन फिरवित राखण करिता, शेतात भगवंत भेटला भेटला, बाबा मला पाखरात अरिहंत दिसला, बाबा मला शेतात भगवंत भेटला. शेतात गेला आणि भगवंत डोळ्यासमोर दिसतोय. भव्य जीवानो, काय सातगोंडाचं बालपण होतं बघा. आई वडिलांनी ठरवलं, येऊन आडव्या हचपुटा आता दुकानात घातलं, कपड्याचं दुकान घालून दिलं. यार कपडे तर बांधारावर कपडे मग ते रक्का या निवडतील निर्माते रेडी ದಂಧ್ಯಾನ ಆ ದುಕಾನ್ದಾಗ ಬಂದಿರ ಕಪಡೆ ಎಲ್ಲ ಇವು ವಾಟಶಿ ಬಿಟ್ಟಲ್ಲ. आपण कथा येऊन संत तुकाराम महाराज येऊन दुकान बंद पाडून म्हटले. दुकानात मन रमलं नाही, शेतात रमलं नाही. त्या बालकाची इच्छा होती, आई बाबा मला लहानपणीच वैराग्याचे भाव झाले. एका किटलीला कासरा बांधायचं आणि ती किटली घेऊन घरात खेळायचं सगळं. त्यावेळी आई वडिलांनी एक वचन दिलं होतं. आई वडिलांचं वचन पाळणारा हा सातगोंडा कसा जागृत होता बघा. आई वडिलांनी सांगितलं, अरे सातगोंडा, जोपर्यंत आम्ही जिवंत आहे तोपर्यंत तू दीक्षा घ्यायचं. आणि काय आश्चर्य बघा, वयाच्या 41 वर्षापर्यंत या सातगोंडानं आपल्या आई वडिलांची प्रचंड सेवा केली. पुढच्या श्लोक मध्ये ऐकायचं आहे आपण आता काय आहे. सत्यवती माई धर्मवान होती,
फेरा मोक्ष मार्ग तुम्ही धरा हो हो धर्माचा मार्ग धरा भक्तीचा मार्ग धरा अण्णा बंदर मिळेल बहुतेक मलकोइन हो अण्णा उचलून आई वडिलांच्या अखंड सेवेनंतर 1914 साली त्यावेळी 400 वर्ष कुणी गुरु नव्हते, सगळे क्षुल्लक आणि ऐलक होते. तर अशा या क्षुल्लक गुरु देवेंद्र कीर्तीकडून पहिली दीक्षा क्षुल्लक पदाची 1914 साली कोल्हापूर जिल्ह्यातल्या उत्तूर गावी पहिली क्षुल्लक दीक्षा झाली आणि त्यांचं नाव ठेवलं गेलं शांती सागर जोशी. क्षुल्लक दीक्षा घेतल्यानंतर पुढे त्यांचा विहार कसा झाला ऐका या पुढच्या श्लोक मधनं. काही दिवसांनी भिमगोंडा सचवतीने समाधी साधली. आई बाबाच्या समाधीनंतर एक दिवस या वीरानं कुणाला काय न सांगता उत्तूर गावला निघून गेला. मग तिथं त्याने काय केलं, वंदन केलं गुरुला रे रायाला. दीक्षा घेतला निघाला रे बापला राखण्याला. धर्म आपलं राखण्याला, धर्म आपलं राखण्याला. होय, धर्म आपलं राखण्याला, धर्म आपलं राखण्याला. होय, धर्म आपलं राखण्याला, धर्म आपलं राखण्याला. हो, गुरुदेवेंद्र कीर्तीने दीक्षा दिल्यावर सातगोंडात शांती सागर झाला. धर्माचा पताका खांद्यावर घेऊन गावागावातून विहार सुरू केला. मग पुढं त्याने काय केलं, अडाणी भांडवलाला सत्य मार्ग लाविला. मुक्तीला झालेला कष्टाने पाडीला. प्रकाशाने पाडीला, प्रकाशाने पाडीला. होय, प्रकाशाने पाडीला रे, प्रकाशाने पाडीला. होय, प्रकाशाने पाडीला रे, प्रकाशाने पाडीला. हो, शांती सागर विहार करत करत गिरनारला गेले. ऐलक पदाची दीक्षा घेतली आणि 1919 साली कर्नाटक मधील बेळगाव जिल्ह्यातील यर्नाळ या गावी पंचकल्याणी पूजेमध्ये शांती सागराने भगवंतांच्या साक्षीनं त्यावेळी दिगंबर मुनी कुणी नव्हते. ओ या 400 वर्षाच्या खंडित मुनी परंपरेनंतर पुन्हा मुनीमध्ये जागृत व्हायचं पहिल्यांदा काम कुणी केलं असेल तर ते शांती सागराने केले भविष्यवाणू. आणि पहिली मुनी दीक्षा झाली त्या कर्नाटकातल्या यर्नाळ गावी 1919 साली भविष्यवाणू. आणि तिथून पुन्हा या भारत देशामध्ये मुनी परंपरा सुरू केली. याचं पहिल्यांदा उद्गाते आहेत शांती सागर भविष्यवाणू. आणि काय झालं, महाराज एकदा कोगनोळीला होते, महाराजांचा चतुर्मास सुरू होता आणि कोगनोळीला असताना एक खोडा माणूस महाराजची सामायिकला बसले. महाराजजी सामायिकला बसले आणि या खोळ्यानं काय केलं, महाराज मला भाकरी द्या, मला भूक लागलेली आहे. दिगंबर मुनींच्या जवळ फक्त पिंच्याने कमंडल असतंय भविष्यवाणू, याच्याशिवाय दुसरं तिसरं त्यांच्याकडे काही नाही. भाकरी मागतोय हा खोळा. भाकरी मागून मागून त्या शांती सागराने त्यांना भाकरी दिली नाही. ते सामायिकला बसले होते. दिगंबर मुनींच्या मध्ये किती कठोर तपश्चर्या असते. ज्यावेळी उपसर्ग सुरू असतोय त्यावेळी अखंड
संयम पाळायचं काम त्या शांती सागराने केलं. आणि या खोड्याने काय केलं, भाकरी दिली नाही म्हणून प्रचंड काठीनं मारहाण केलं. अहो एवढं मारहाण केलं त्यांचं अंग सगळं रक्तबंबाळ झालं बरं जीवानं. आणि तिथंच काठीनं मारून मारून हा खोळा झोपला. पण शांती सागर जागचे हल्ले नाहीत बरं जीवानं. कन्नूरला चतुर्मास चालू होता. त्या चतुर्मासामध्ये 3 तास त्यांच्या अंगावर नाक खेळत होता भविष्यवाणी. अनेक मुंग्यांनी त्यांचा चावा घेतला. व त्या बागेवाडीला, बेल्लत बागेवाडीला शांती सागरांचा विहार होता. काय केलं या शांती सागरांनी, पाटलांच्या घरामध्ये गुळाचं गुऱ्हाळ जे चालू होतं, जर रेडा बळी दिला तर गुळाला दर चांगला येतो म्हणून त्यावेळी प्रथा अशी होती की रेड्याचा बळी दिल्याशिवाय गुऱ्हाळ चालू होत नव्हतं. शांती सागराने ही गोष्ट ऐकली. सगळ्या गावची मिटिंग बोलवली, पाटलाला बोलवून घेतलं आणि त्या शांती सागराने समाजाला उपदेश काय केला, पाटील तुम्हाला बळी द्यायचा असेल तर या शांती सागरांचा बळी द्या, तुम्हाला चांगला रेट मिळेल. पशु प्राण्यावर दया करणारे हे शांती सागर किती दयाभाव होता शांती सागरांच्याकडं. काय केलं हो महाराज, दिल्लीला त्यांचं चांदणी चौकामध्ये चातुर्मास चालू होता आणि इंग्रजांच्या त्या अधिकाऱ्यानं फरमान काढलं की दिगंबर मुनींना विहार करण्यास बंदी आहे. शांती सागर म्हणाले, हो कुठले परकीय लोक माझ्यासारख्या या भरतभूमीत जन्माला आलेल्या मला ते अडवतात, कोण अडवते बघून शांती सागराने विहार त्या चांदणी चौकात चालू केलं. त्या अधिकाऱ्याला कळालं. तो अधिकारी म्हणतो माझा आदेश न पाळणारा दिगंबर साधू कोण आहे. शांती सागर शांतपणे त्या चांदणी चौकातनं पिंची आणि कमंडलू घेऊन चालले होते. 25व्या मजल्यावर तो इंग्रज अधिकारी होता, त्यानं बघितलं, पळत पळत आला. समोर बघतोय साक्षात शांती सागर शांतपणे उभे आहे. त्यांची शांत मुद्रा बघून इंग्रजांना देखील आपल्या चरणाशी त्या ठिकाणी नतमस्तक करायला लावणारे ते शांती सागर होते भविष्यवाणी. एवढंच शांती सागर महाराजांचे आपल्या समाजावरती उपकार नाही. एकदा प्रसंग असा आला, हो या मंदिरामध्ये अनेक लोक प्रवेश करू लागले. तर शांती सागर महाराजांनी 1005 दिवस 3 वर्ष अन्न सोडलेलं होतं. फक्त पाणी आणि फळांचे रस 3 वर्ष घेतलं. आणि मुंबईच्या हायकोर्टामध्ये न्यायमूर्ती छगला आणि न्यायमूर्ती गजेंद्र गडकर यांनी निकाल दिला, जैन धर्म ही कुठल्याही धर्माची पोट जात नाही, त्याला स्वतंत्र असं अस्तित्व आहे. आणि असे हे शांती सागर 32,000 किलोमीटर पायी प्रवास केले. कोल्हापूरला शांती सागराने फक्त जैन समाजासाठी काम केलं नाही, 11,000 जैन लोकांना त्यांनी व्यसनमुक्त केलं. हो एवढंच नाही, या कोल्हापूरच्या इलाक्यामध्ये बालविवाह ही पद्धत चालू होती आणि ही बालविवाह पद्धत बंद व्हावी म्हणून शांती सागरांनी कोल्हापूर नगरीचे दिवाण बहादूर अण्णासाहेब लठ्ठेंना बोलवून घेतले आणि बालवयात लग्न बंद करा म्हणून पहिलं तोंड उघडणारे शांती सागर होते भविष्यवाणी. आणि पहिलं फरमान त्यांनी शाहू महाराजांना काढायला लावलं आणि बालविवाह पद्धत बंद करायचं काम या शांती सागराने केले भविष्यवाणी. किती मोठे उपकार, किती मोठे उपकार, किती मोठा त्याग, किती मोठा संयम. शांती सागर महाराजांच्याकडे एक मुका माणूस आला. मुक्या माणसानं काय केलं, अरे या मुक्या माणसाला शांती सागराने बोलवून घेतलं. कुठल्या गावचा माहिती आहे तुम्हाला, निमशेगावचा अण्णाप्पा दाढीवाला. या मुक्या माणसाकडं शांती सागरांचं लक्ष गेलं आणि मुक्या माणसाला शांती सागर म्हणतो. शांती सागर म्हणतात, अरे अण्णाप्पा ये माझ्याकडं. अण्णाप्पा मुका माणूस आला आणि अण्णाप्पाला काय म्हणतात शांती सागर, अरे अण्णाप्पा नमोकार मंत्र म्हण, अरे अण्णाप्पा नमोकार मंत्र म्हण. अण्णाप्पा मुका कसा बोलणार, पण काय पिंच्याने कमंडलू मध्ये आणि तपश्चर्यामध्ये ताकद होती. शांती सागराने त्या अण्णाप्पाच्या डोक्यावर पिंची ठेवली आणि अण्णाप्पा धडधडीत बोलू लागला, नमो अयंतानम, नमो सिद्धानम, नमो आयर्यानम,
द्रव्याणम नमो उवचायानम नमो लोये संवसारणम. अशा परंपरेला जागृत करण्यासाठी शांती सागरांचे किती मोठे उपकार आहेत भव्यजमानो. आणि एवढंच नव्हे, हा उपसर्ग झाला, हा त्रास झाला, पुढे काय झालं त्या श्लोकात नाही का? कैक्य सात अंग खात्यावर खेळा, संगती गावात रातभर मुंग्याने चावा घेतला, सिद्धी ब्राह्मण तलवारी घेऊन मारण्या आला, कोगनोळीत फळ्याने काठीने सोडवून काढले, आणि तरी पण मग सर्गाला सोशिला रे मजानी पोशिला, क्षमा केलं वैर्याला रे संयमतानी पाळीला, संयमतानी पाळीला, संयमतानी पाळीला, संयमतानी पाळीला व संयमतानी पाळीला. संयमतानी पाळीला, संयमतानी पाळीला. हो, भिक्षामधून डोकीवर पाठ घेऊन त्यांना नेला, अन्नपा दाढीवाला मुका मनुष्य बोलू लागला, जिन्नस ब्रह्मचारी गुरुसेवेने बरा झाला, रुद्रासारखा जीव मी मित्र भेटला, आणि पुढं काय झालं? भगजन वैनीला पुरुषांनी सागराला, मुक्तीला झाल्याला रे गुरुसेवा आचरीला, गुरुसेवा आचरीला, गुरुसेवा आचरीला, हे गुरुसेवा आचरीला, गुरुसेवा आचरीला, गुरुसेवा आचरीला, गुरुसेवा आचरीला. हो, महाराजांच्या आयुष्यात अनेक संकटे आली, कित्येकाने त्यांच्यावर भक्ती केली, कधी कोणाला त्यांनी रागावलं नाही, जगाला शांती मार्ग दाखवून समाधी साधली. हे अगदी खरं आहे. अरे नमस्वामी करूया चरित्र चक्रवर्तीला, श्रेष्ठ वीराला रे समाधी सम्राटाला, समाधी सम्राटाला, समाधी सम्राटाला, हे समाधी सम्राटाला, समाधी सम्राटाला, हे समाधी सम्राटाला, समाधी सम्राटाला. हो, वंदन वीराला, वंदन वीराला, वंदन वीराला, वंदन वीराला. गुरु शांती सागरांना, गुरु शांती सागरांना, गुरु शांती सागरांना, गुरु शांती सागरांना. वंदना त्या वीराला, वंदना त्या वीराला, वंदना त्या वीराला, वंदना त्या वीराला. गुरु शांती सागरांना, 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 गुरु शांती सागरांना. बोले प्रथमाचार्य शांती सागर महामुनिराज की. ನಿವ್ರ ನವ್ರ ಎಲ್ಲ ಇಟ್ಟು ಮಟ್ಟ ಜಯ ಜಯಕಾರ ಹಾಕದು ಆ ಕಡೆ ಮಹಾರಾಜಗಳು ಸಾಮಾಯಿಕ ಮಾಡ್ತಾರೆ.
बघा किती शांत मुद्रा आहे. आपल्याला सगळ्यांना थंड खरोखर वाजतंय. ज्या आई वडिलांनी अशा बालकाला जन्म दिलाय त्या आई वडिलांचं जोरदार आपण टाळ्या वाजवा बघू. आहेत का आई वडील इतर? हे